Zee 24 तास एक पाऊल पुढे। महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन संपन्न झालं, त्यावरच आपण चर्चा करतोय। नेत्यांनो बोललात काय, त्याहीपेक्षा झालं काय? आपल्याबरोबर चर्चा करण्याकरता आहेत विरोधी पक्षाचे नेते एकनाथराव खडसे, मनसेचे आमदार नितीन सरदेसाई, ज्येष्ठ विश्लेषक अभय देशपांडे आणि दीपक भातुसे, आणि आत्ताच आपल्याबरोबर आलेले आहेत संसदीय कार्य राज्यमंत्री भास्कर जाधव। या आधीच्या दोन सेगमेंटमध्ये एकूणच सरकार असंवेदनशील आहे, अपुरी आणि चुकीची माहिती देत आहे, वेळ मारून नेत आहे। सरकार 15 वर्ष निवडून येत असल्यामुळं सत्तारूढ पक्षाचे अनेक नेते एक प्रकारे निबर कातडीचे झालेले आहेत। अशा प्रकारचे अनेक आरोप आपल्यावर झाले। आपण आश्वासनं देता मराठी तुकड्यांचं आश्वासन दिले, ते पाळलं जाणार नाही असं मनसेला वाटतंय। या सगळ्या आरोपांवर आपण काय उत्तर द्याल? सुरुवातीलाच मी थोडं अत्यंत महत्त्वाच्या अडचणीमुळे थोडं दिलेल्या वेळेमध्ये येऊ शकलो नाही, परंतु सुरुवातीच्या दोन सेगमेंटमध्ये माझ्या सहकारी मित्रांनी आपली मतं जी व्यक्त केली त्याचा गोषवारा सुद्धा आपण सांगितलेला आहात। मी सुरुवातीला व्यक्त करतो माझी भावना अशी की गेले 18 ते 19 वर्ष मी विधिमंडळामध्ये काम करतोय। अनेक अधिवेशनं मी पाहिलेली आहेत, सत्तेच्या बाजूलाही बसून पाहिली आहेत आणि विरोधकामध्ये काम करून सुद्धा मी पाहिलेली आहेत। परंतु यावेळेचं अधिवेशन हे सर्वार्थानं समाधान व्यक्त करावं अशा प्रकारचं अधिवेशन हे केवळ सत्ताधारी पक्षाच्या बाजूने समाधान व्यक्त करण्याकरता नाही, तर मला विरोधी पक्षाला सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत। दोन्ही सभागृहातल्या विरोधी पक्ष नेते आणि सर्व सन्मान्य सदस्यांना मला धन्यवाद एवढ्याकरता दिले पाहिजेत की विधिमंडळाचं अधिवेशन हे चर्चा करण्याकरता असतं। विधिमंडळाचं अधिवेशन हे आज सर्वसामान्याच्या व्यथा मांडण्याचं हे व्यासपीठ असतं आणि त्याला न्याय मिळवून घेण्याचं व्यासपीठ असतं। याचं पुरेपूर आकलन या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाला झाल्याचं पूर्णपणे जाणवलं आणि म्हणून आम्हाला लोकांना असं वाटत होतं की या वेळेला राज्यामध्ये पडत असलेला अपुरा पाऊस, दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली परिस्थिती, मंत्रालयाला लागलेली आग, अशा प्रकारच्या अनेक विषयांवर विरोधी पक्ष खूप आक्रमक होईल आणि विरोधी पक्ष सभागृहाचं कामकाजच चालू देणार नाही असं वाटलं होतं। परंतु विरोधी पक्षानं अशा प्रकारची फार आक्रमक भूमिका न घेता त्यांना शेवटी त्यांची भूमिका जी पार पाडावी लागते ती पार पाडली आणि सकारात्मक अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून चर्चा केली। स्वाभाविक आहे, सरकारी पक्ष म्हणून त्या सगळ्या गोष्टीकडे आम्ही संवेदनशीलतेनं पाहिलं आणि विरोधी पक्षाची कोणतीही चर्चा न टाळता त्या प्रत्येक चर्चेला आणि त्यांनी निर्माण केलेल्या प्रश्नाला भास्करराव, मला इथे तुम्हाला थांबवायचं आणि एक प्रश्न विचारायचा आहे। असं असेल तर एकनाथरावांनी या संपूर्ण अधिवेशनाचं कालावधी वाढवावा अशी मागणी केली होती, ती आपण का अमान्य केली? असं आहे की आपण जर निरगुडकरजी जर कार्यकाळ पाहिला तर 9 जुलै ते 27 जुलै हा अधिवेशनाचा कालावधी होता आणि म्हणून 1-2 दिवस सोडले तर अधिवेशन हे पूर्ण कालावधीपर्यंत चाललेलं आहे। साधारणपणे दररोज 6 तास अधिवेशन चालावं आणि ते संपूर्ण चाललं असं जर अधिवेशन धरलं तर 13 दिवस चाललेल्या अधिवेशनमध्ये 78 तास साधारणपणे अधिवेशन चालू शकतं। परंतु विधानसभेमध्ये काही तास कामाचे वाया जाऊन सुद्धा 88 तास सभागृह चाललं, विधान परिषदेमध्ये 96 तास सभागृह चाललं। याचा अर्थ जर आपण कायदेशीर दृष्ट्या पाहिलं तर कार्यकाल हा दिवस जरी 2 कमी झाले असले तरी वेळेचा विचार केला असता हे अधिवेशन खूप वेळ चाललं। हे माझ्या विरोधी पक्ष नेते महोदयांना सुद्धा मान्य करावं लागेल। अर्थात ते आपल्या समोर भास्करराव खूप वेळ चाललं, परंतु तुमच्या परफॉर्मन्सवर विरोधी पक्षाचे नेते हे खुश नाही आहेत। मला जायचं एकनाथराव खडसेंकडे, आपल्यासोबत आता भास्करराव जाधव आहेत। मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही त्यांच्या एकूणच परफॉर्मन्सवर, सरकारच्या कार्यशैलीवर, प्रश्न हाताळण्याच्या पद्धतीवर खुश आहात का? काय सांगाल त्यांना? नाही, सरकारच्या कार्यपद्धतीवर आम्ही नेहमीच नाराजी व्यक्त केली। मी पण 25 वर्ष झाले या सभागृहामध्ये काम करतोय। अनेक आश्वासनं दिले जातात, 10 वर्षापूर्वी दिलेले आश्वासने अजूनपर्यंत पूर्ण झालेले नाही। अनेक उदाहरणं मला देता येतील। अगदी भास्कररावांना मी सांगू इच्छितो की इतर मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्ती
2 वर्षापासून तुम्ही म्हणता आम्ही देऊ देऊ देऊ, त्याचे 1200 कोटी अजूनपर्यंत तुम्ही दिलेले नाही. विकासाच्या संदर्भामधले अनेक आश्वासन आहेत, त्याची पूर्तता होत नाही. म्हणून आश्वासन समितीकडे मोठ्या प्रमाणावर आश्वासन प्रलंबित आहे. शेवटी विधानसभा काय आहे, आग्रह कशासाठी विरोधकांनी धरायचा की सरकारने काहीतरी पॉझिटिव्ह उत्तर दिलं पाहिजे आणि त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. उत्तरं कधी कधी पॉझिटिव्ह तुम्ही देतही असाल, परंतु कार्यवाही जर वर्षानुवर्ष होत नसेल तर त्या सभागृहाला काही अर्थ राहत नाही. सभागृहामध्ये किती तास कामकाज चाललं यापेक्षा त्यातलं फलित काय मिळालं आणि प्रत्यक्ष आमच्या पदरात काय पडलं याला जास्त महत्त्व असतं. दुर्दैवाने मगाशी मी आपल्याला जे सांगितलं, राज्यकर्त्यांमध्ये एक भावना आहे की कोणतेही काम करो का ना करो, महागाई वाढली, भ्रष्टाचार वाढला, सरकार कर्जबाजारी झालं. आज 2,40,000 कोटीचं कर्ज आहे. आम्ही काहीही केलं तरी जनता आम्हाला निवडून देते हे सभागृहात सांगणं, मला वाटतं की यापेक्षा दुसरी मुजोरी आणि शिरजोरी असू शकत नाही. लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही काहीही केलं तरी आम्ही निवडून येतो या भावनेमुळे कामं होत नाहीत आणि सरकारचं दुर्लक्ष होतंय, हा माझा आक्षेप आहे. नाथा भाऊ, अगदी तुम्ही बरोबर बोलताय. आता फेसबुकवर आलेल्या प्रतिक्रिया भास्करराव ज्या तुम्हाला कदाचित दिसत नसतील, परंतु फेसबुकवर आता हा कार्यक्रम चालू असताना आलेल्या प्रतिक्रिया ह्याच आहे की जनतेला आता याची सवय करावी लागेल. सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांकडून हे प्रश्न सोडवले जातील, सभागृहामध्ये चर्चेनं सोडवले जातील असं काही दिसत नाही. मला याचे अभय देशपांडे यांच्याकडे. अभयजी, मला सांगा, जनतेमध्ये एक प्रकारची वैफल्यतेची भावना या अधिवेशनानंतर अधिक तीव्र झाली असं आपल्याला वाटतंय का, आणि ती का निर्माण झाली? लोकांमध्ये मगाशी जो विषय म्हणालो की दोन्ही बाजूंकडून ज्या चुका होत आहेत त्यामुळे लोकांमध्ये हे नैराश्य येते आणि विश्वास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.